कर्मात होईल वृद्धी, भाग्याने लाभाची प्राप्ती. स्वप्न फुकट असतात, मात्र त्याचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अत्यंत उत्तम असा कालखंड मकर राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे. प्रगतीच्या भरभरून संधी निर्माण होणं, आयुष्य मनासारखं आनंदाने जगणं अशा शुभ संधी तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर प्राप्त होणार आहेत. 7.5चा हा शेवटचा टप्पा असला तरी शनिदेव हे तुमचे राशीस्वामी आहेत. ते जाता जाता तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी शुक्रदेव हे 2 तारखेला तुमच्या राशीत येणार आहे. याचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तुमचे पंचमेश शुक्रदेव हे वैभवाचे, सुख समृद्धीचे कारक असल्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. विशेष बाब म्हणजे गुरुदेवांसह त्यांचा नवपंचम योग असल्यामुळे त्यांच्या शुभतेत अजून जास्त वाढ होईल. त्यामुळे गेली अनेक दिवस ज्या छोट्या छोट्या भौतिक गरजा किंवा इच्छा तुमच्या अपूर्ण राहत होत्या त्या या महिन्यात सहजच पूर्ण होतील. साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. मागील महिन्यातच ते मार्गी देखील झालेले आहे. त्यामुळे धनप्राप्ती होणं, योग्य ती बचत होणं, कुटुंबात शुभ कार्यक्रम घडून येणं, कौटुंबिक सौख्य निर्माण होणं, वाणीमध्ये प्रगल्भता आणि ज्ञान दिसून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळाचा लाभ घ्यायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे परिश्रम अधिपती तृतीयाच्या तृतीयेत विराजमान असल्यामुळे ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ झालेले आहे. विशेष बाब म्हणजे तृतीयेश गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण देखील पूर्ण केलेला आहे. त्यामुळे योग्य नियोजनबद्ध परिश्रम ही तुमची या काळातील ओळख राहील. तुमच्या परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ शुभ म्हणता येत नाही, कारण वास्तू वाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाहीत. तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही. वास्तू वाहनासारख्या गोष्टी जर शुभयोगांवर शुभ काळात घेतल्या गेल्या तर त्या लाभदायक ठरतात. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नये. असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे, किंवा वास्तूमध्ये तुम्ही एखादी गोष्ट मोठ्या हौशेने आणाल आणि त्यावर तुमचा खर्च होताना देखील दिसत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक मॅनेजमेंट क्षेत्र, अकाउंटन्सी किंवा CS क्षेत्रात शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणता येईल. फार्मसी किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, तेव्हाच त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. प्रेमविवाहाचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झाले आहेत. थोडक्यात आयोजित किंवा प्रेमविवाह
या दोन्ही प्रकारचे विवाह जुळून येण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे. त्यासाठी तुम्हाला इष्टदेव आशीर्वाद देत आहेत. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील. कारण या काळात तुम्हाला आपल्या आरोग्यासह संततीच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी हा काळ प्रगतीचा म्हणता येईल. व्यावसायिक जातकांना मात्र या काळात थोडा त्रास होण्याची शक्यता राहील. व्यवसायात अचानकपणे नवीन स्पर्धक निर्माण होणं, भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराकडून त्रास होणं असे विविध प्रकार घडताना दिसून येत आहे. विशेषतः तुमचा व्यवसाय जर भागीदारीत असेल तर या काळात विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीमध्ये पंचमेश येणार आहेत. म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रात येणार आहे, ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे. म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच गुरुदेवांनी तुमच्यासाठी धर्म त्रिकोण पूर्ण केलेला आहे, तो देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल. तुमच्या लाभस्थानात रवी आणि बुधसारखे ग्रह विराजमान आहे. लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ द्यायला बाध्य असतो. याशिवाय राहू ग्रहाला पत्रिकेतील तृतीय स्थान मानवतं, तिथे त्याची शुभ फळं प्राप्त होतात. तसंच अनेक नवपंचम योग आणि लाभयोग देखील या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. थोडक्यात अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म अधिपती तुमच्या राशीत आल्यामुळे या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात. मकर राशीसाठी शुक्रदेव हे केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक असतात. शिवाय ते नैसर्गिक शुभग्रह देखील आहे. असा ग्रह जेव्हा तुमच्या राशीत येतो तेव्हा तो तुम्हाला अत्यंत शुभ फळ देतो. तुमचे कर्म उत्तम असतात, नियोजनबद्ध असतात. त्यातून तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे देखील उघडतात, जे या काळात तुमच्यासाठी उघडणार आहे. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण या काळात तुमचे भाग्य स्वतः लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे भाग्याने लाभ प्राप्त होणं असा एक शुभ प्रभाव इथे घडून येतो. याशिवाय रवी देखील महिन्याच्या पहिल्या 15 तुमच्या लाभस्थानात असणार आहे. त्यामुळे त्यांचे देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. तसंच लाभस्थानावर गुरुदेवांची दृष्टी असल्यामुळे देखील लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. म्हणून या काळाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात मुख्यतः शिक्षणावर मोठा खर्च करताना दिसत आहेत. अनेक लांबचे प्रवास तुम्हाला करावे लागतील, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. काही खर्च आरोग्यावर होईल. याशिवाय दैनंदिन खर्च जो प्रत्येकाला लागू असतो तो देखील तुम्हाला करावा लागेल. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश देणारे तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील 6, 15 आणि 24 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 4, 13 आणि 22 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा.
उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे. या काळात भगवान विष्णू, देवी पार्वती, भगवान महादेव, अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्रसाधना, पवित्र नदीतील स्नान, तीर्थयात्रा, धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या. तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये, चुकूनही खोटं बोलू नये. सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे. त्या मंत्राचा तुम्ही दररोज 108 वेळा किंवा किमान 11 वेळा जप करावा. त्यानुसार मकर राशीच्या जातकांना ओम ह्रीं श्रीं क्रीं श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नमः हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2024 कसा राहील, तसंच वार्षिक राशी भविष्य आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचे तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये शुभम भवतु अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.